तर इथे कढई घेतली, कढईमध्ये तेल तापत टाकले. त्याच्यानंतर तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी, त्यानंतर टाकलेले आहे जिरं तडतडल्यानंतर टाकलेलं आहे लसण, त्यानंतर टाकलेले आहेत कढीपत्ता. तर कढीपत्ता छान असा फिरवून घेतला. त्यानंतर टाकलेले आहेत 3 मीडियम साईजचे कांदे हे कट करून मी घेतलेले आहेत. त्यात थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर त्याला मस्त असं थोडंसं छान पिंक कलर येईपर्यंत छान असं भाजून घेतलं आहे तेलामध्ये. त्यानंतर एक वाटी घेतली, त्या वाटीमध्ये घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चटणी, त्यानंतर हळद आणि गरम मसाला, छोले मसाला देखील घेतलेला आहे. तर हे सगळे मसाले घेतले. तर चणे मी ते एक वाटी रात्रभर भिजत घातले. त्यानंतर कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त ही झालेली आहे आपली छोल्याची उसळ. त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकली, 2 चमचे इथं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, मीठ देखील टाकलं परत एकदा. तर झालेली आहे अशा प्रकारे आपली उसळ छोल्याची. तर वाट कशी बघता, मस्त त्याच्यावर लिंबू टाका, कच्चा कांदा घ्या आणि छानपैकी खा.